पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा समजला जाणारा व विठ्ठल परिवारातील दुसरा कारखाना अशी ओळख असलेल्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर चालवण्यात दिला जाणार असल्याचं चर्चा सातत्याने होत आली आहे। याबाबत कारखाना बचाव समितीचे ॲडव्होकेट दीपक पवार यांनी याच विरोधात विरोध दर्शवण्यासाठी साखर आयुक्त व प्रादेशिक साखर संचालकांकडे निवेदन हे दिलं होतं। आता साखर आयुक्त पुणे व प्रादेशिक साखर सहसंचालक सोलापूर यांच्या वतीने सहकार शिरोमणी साखर कारखान्यास पत्र देण्यात आलं असून परवानगीशिवाय कारखाना भाडेतत्वावर देण्याबाबत कुठलीही कार्यवाही करू नये असं या पत्रात नमूद करण्यात आल्याची माहिती ॲडव्होकेट दीपक पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली। यावेळी दीपक पवार, विलास नाना देठे, भारत आबा भुसे, दीपक गवळी, धनंजय काळे, सचिन पाटील, संजय पाटील, प्रवीण भोसले, राजू काळे, प्रकाश देठे, विलास गोफणे, हनुमंत सोनवले, रवी देठे, बालासो सहकारी शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर देण्यासंदर्भातील हालचाली गेल्या महिन्याभरापासून सुरू होत्या। सर्व सभासद, शेतकरी, कामगार, ट्रॅक्टर मालक, ऊस तोडणी, वाहतूकदार लोक व सर्वांनाच एक आनंदाची बातमी सांगण्यासाठी म्हणून आज आपण सर्वजण इथं उपस्थित आहोत। मागील आठवड्यामध्ये आपल्या राज्याचे अर्थमंत्री, आपले नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, आपले सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील साहेब, साखर आयुक्त सालीमठ साहेब व MSC बँकेचे अनास्कर साहेब, दिघे साहेब या सर्वांच्याच आम्ही शिष्टमंडळाने भेटी घेतल्या व आपला हा कारखाना वाचवण्यासाठी म्हणून त्यांना आग्रही भूमिका मांडली। सभासदांचं जे काही मत आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवलं आणि आमच्या सर्वांच्या व सभासदांच्या भावना जाणून वरिष्ठांच्या आदेशानुसार, सूचनांनुसार माननीय साखर आयुक्त पुणे व प्रादेशिक सहसंचालक सोलापूर यांनी काल अशा पत्र काढलेलं आहे की बाबा साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना काल त्यांनी आदेश दिलेत की आपला ह्या सहकार शिरोमणी कारखाना हा शासनाच्या परवानगीशिवाय व शासनाच्या मान्यतेशिवाय कोणत्याही उद्योजकाला भाडेतत्वावर देण्यात येऊ नये अशा पद्धतीचं स्पष्ट आदेश, स्पष्ट लेखी सूचना या साखर आयुक्त व प्रादेशिक सहसंचालक यांनी केलेले आहेत। आणि आपल्या या लढाईतलं हे सगळं सर्वात मोठं आणि सर्वात पहिलं असं हे यश मिळालेलं आहे। आज नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आपल्याला हा यश आपल्या सर्वांच्या एकजुटीमुळे मिळालेला आहे। आणि ज्यावेळेस आम्ही वर चर्चा करायला गेलो, कारण कारखान्याचे चेअरमन गेल्या महिन्याभरापासून खाली अशा पद्धतीचं वातावरण निर्मिती करतायत की सरकार असेल, बँक असेल, सर्वांना सोबत घेऊन मी कारखाना भाड्यानं दिले गेलेला आहे असं एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून गेल्या महिन्याभरापासून सुरू होता। पण ज्यावेळेस आम्ही सर्वांनी जाऊन वरिष्ठ नेते मंडळींना चर्चा केली त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की चेअरमननी फक्त सभासदांनाच नाही तर वर सर्व नेत्यांना देखील अंधारात ठेवलेला आहे। त्यांची देखील ते फसवणूक करतायत। अजितदादांना या विषयातलं काही माहिती नाही, सहकार मंत्र्यांना असा कोणता प्रस्ताव दिलेला नाही, साखर आयुक्ताकडे कोणता प्रस्ताव नाही, ते त्यांनी देखील दिला आपल्याला। त्यांना देखील काही कल्पना नाही। म्हणजे कोणालाही विश्वासात न घेता जी कायदेशीर प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचा अवलंब न करता जणू काय आपली वैयक्तिक संपत्ती आहे अशा पद्धतीनं घेणारा उद्योजक आणि या कारखान्याचे चेअरमन या दोघांमध्येच हा एक प्रकारची डीलच करण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे। परंतु आजच्या या साखर आयुक्ताच्या आदेशानं त्यांनी शहाणं होऊन या ठिकाणी थांबावं लागणार आहे। वैयक्तिक प्रॉपर्टीसारखी वापरू शकणार नाही आणि या आदेशानंतर जर त्यांनी तसा प्रयत्न केला
कारण दररोज आपण बघतोय की एकीकडे कागदावरती कोणतीच प्रक्रिया पार पाडली जात नाही आहे, सरकार दरबारी कोणताही कागद नाही आहे, कोणाला कसलीच माहिती नाही. पण दुसरीकडं मात्र बोत्रे पाटलांनी कारखान्यावर पैसे पाठवले, बोत्रे पाटलाचा कोणतरी माणूस येऊन तिथं कारखान्यावर बसतोय, अशा माहित्या रोज मिळत आहेत. आणि ही अतिशय बेकायदेशीर बाब आहे, कारण ही संपत्ती काय कोणाची मालकीची नाही. आणि जर त्यांनी ह्या पत्रानंतर देखील त्यांचं जर कामकाज तसंच जर रेटून करायचं ठरवलं तर ती फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे. आणि आम्हा सर्वांना त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करावी लागेल, 420ची कारवाई करावी लागेल. तर त्यांनी जे घेणारे ओंकार शुगरवाले बोत्रे पाटील आहेत व जे देणारे जे चेअरमन आहेत त्या दोघांनाही माझा इशारा आहे की बाबा बेकायदेशीर कृत्य जर आपण करचाल तर आपल्याला कायदेशीर लढाईला सामोरं जावं लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अडचणी येतील. त्यामुळं तुम्ही हा अट्टहास सोडा आणि जे काय हा सभासदांचा कारखाना आहे हा सभासदांच्या मालकीचा राहू द्या आणि सहकार तत्वानुसार चालवा. त्यासाठी लागेल ती मदत आम्ही तुम्हाला करायला तयार आहे. परंतु आपण जर असं जर खाजगी मालकीसारखं जर याचा वापर करायला लागला तर आम्ही ते कदापि होऊ देणार नाही आणि तुमचे सगळे डाव आम्ही सर्वजण मिळून हाणून पाडू. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे लागलेले आहेत, कारखाना चांगला चालणार आहे, सभासदांना वेळेवर उसाचं बिल मिळणार आहे. मग अशा वेळी अडथळा का? अडचणीतला साखर कारखाना चांगल्या पद्धतीने चालणार असताना अशा प्रकारे अडथळा का निर्माण केला जातो असे ते प्रश्न उपस्थित करत आहेत. नाही, अतिशय महत्त्वाचा आपण प्रश्न विचारला. आता जे त्यांचे समर्थक संचालक असतील किंवा काय गावोगावचे कार्यकर्ते अगदी मोजके ते असं आपोआप पसरवत आहेत. तुम्ही म्हणताय असं लोकांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करतायत की बाबा संस्था आता चांगली चालणार आहे, कामगारांचा पगार होणार आहे ते म्हणतायत. पण आता मागच्या जे कामगाराचे पगार राहिलेत ते पगार न देता त्यांच्या सह्या घ्यायचा कार्यक्रम गेले 8 दिवस झाला कारखान्यावर चालू आहे. म्हणजे प्रत्यक्ष त्यांना पैसे द्यायचेच नाहीत, परंतु कोऱ्या वाउचरवरती सह्या घ्यायला चालू आहेत गेले 1 आठवडा झालं.